जुनी पेन्शनसह 45 मागण्यांसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन। राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व राज्य कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करावी, तसेच प्रलंबित 45 मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात। या मागण्यांसाठी सोमवारी 10 मार्च रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे व निदर्शने आंदोलन करण्यात आले। विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने आयोजित या आंदोलनात मोठ्या संख्येने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले। आंदोलनादरम्यान राज्य शासनाविरोधात घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांकडे शासनाचे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात आली। मुंबई येथे सुरू असलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिक्षण क्षेत्रासाठी अपेक्षित आर्थिक तरतूद न केल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आल्याची माहिती विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सुनील शेळकी व सुरेंद्र अडवाले यांनी दिली। तसेच मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला। आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र राज्याचं विधिमंडळाचं बजेट अधिवेशन सध्या सुरू आहे आणि या बजेट अधिवेशनामध्ये शिक्षण क्षेत्रावर खूप कमी निधी महाराष्ट्र शासनाने दिलेला आहे। त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या समस्या आहे त्या 45 समस्यांना घेऊन हे आज आंदोलन सुरू आहे। यामध्ये प्रामुख्याने ज्या शून्य शिक्षकी शाळा आहे या शाळांमध्ये शिक्षक शून्य झालेले आहे, परंतु अजूनही विद्यार्थी शिक्षण घेत आहे। या शाळा आज बंद पडण्याच्या मार्गावर आहे। शिक्षकांचं जर समायोजन झालं तर या शिक्षकांच्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण होईल। त्याचबरोबर जुनी पेन्शन योजना असेल आणि नागपूर विभागात डेप्टी डायरेक्टर ऑफिसमध्ये जो भोंगळ कारभार आहे त्या संदर्भामध्ये तिथे एक चौकशी समिती लावून त्यांच्या संपूर्ण आस्थापनेची चौकशी करून दोषीवरती कारवाई करावी, या आणि अशा अनेक मागण्यांना घेऊन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ जिल्हा चंद्रपूरच्या वतीने, त्याचबरोबर आपले लाडके आमदार सुधाकरराव अडवाले यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण विदर्भातील 11ही जिल्ह्यामध्ये शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर हे निदर्शने आंदोलन आज 10 मार्च 2025 ला सुरू आहे।